सुखायांमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण थोडं वेगळं बोलणार आहोत. मनाबद्दल नाही, आज बोलूया स्वयंपाकघराबद्दल. पण हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा रोजचा स्वयंपाक सोपा होतो, तेव्हा मन पण थोडं मोकळं होतं. आज मी तुम्हाला एक असा प्लॅन सांगणार आहे, जो तुमचा पूर्ण आठवडा बदलेल. चला सुरू करूया. आधी एक गोष्ट समजून घेऊया. आपण रोज किती वेळ घालवतो स्वयंपाक करताना? सकाळी नाश्ता 30 ते 45 मिनिटे, दुपारी जेवण 45 ते 60 मिनिटे, संध्याकाळी चहा प्लस स्नॅक 15 ते 20 मिनिटे, रात्री जेवण 45 ते 60 मिनिटे. म्हणजे एका दिवसात साधारण 2.5 ते 3 तास. आठवड्याचे 7 दिवस म्हणजे 17 ते 21 तास फक्त स्वयंपाकघरात. आणि यातला किती वेळ जातो? फक्त कटिंग, पीलिंग, ग्राइंडिंग, बॉइलिंग म्हणजे प्रिपरेशनमध्ये जवळजवळ निम्मा. मील प्रेप म्हणजे हे सगळं प्रिपरेशन एकदाच एका दिवशी एकत्र करणं. म्हणजे सोमवार ते शनिवार फक्त कुकिंग, प्रिपरेशन नाही. वेळ वाचतो, ताण कमी होतो आणि जेवण रोज फ्रेश आणि घरचं होतं. तर आज 14 गोष्टी सांगते ज्या तुम्ही एकदाच करायच्या आणि आठवडाभर वापरायच्या. चला एक एक करून बघूया. घरचं आवरलं की एक मोठं ताट घ्या. टेबल साफ करा. 1 ग्लास पाणी किंवा चहा स्वतःसाठी. आणि सुरुवात करा. 2 तास फक्त तुमचे. या 2 तासात 14 गोष्टी करणार आहोत. कॅटेगरी 1 बॉईल करायच्या गोष्टी या आधी सुरू करायच्या. कारण बॉइलिंगला वेळ लागतो आणि त्या गॅसवर असताना आपण इतर काम करतो. म्हणजे एकाच वेळी 2 कामं. गोष्ट 1 बटाटे उकडणे. गॅसवर एक मोठी कढई ठेवा. आठवड्याभरासाठी लागतील तितके बटाटे. सगळे एकत्र उकडा. उकडलेले बटाटे आठवडाभर फ्रीजमध्ये राहतात. आणि उपयोग? भाजी झटकन होते. सँडविच बनवताना याचा वापर करा. पराठासाठी लागणारे स्टफिंग लगेच तयार. कुठलेही चाट बनवताना कापा आणि घाला. एकदा उकडलं, वेगवेगळे पदार्थ झाले. गोष्ट 2 स्प्राउट्स भिजवणे. एक मोठ्या भांड्यात मूग, मटकी किंवा हरभरा रात्री पाण्यात भिजवा. सकाळी पाणी काढून ओलसर कापडात बांधा. 24 ते 36 तासात स्प्राउट्स तयार. आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवा. उसळ, भेळ, सॅलड किंवा स्नॅक कशातही घाला. अंकुरलेले धान्य प्रोटीन आणि एनर्जीचा सगळ्यात सोपा सोर्स आहे आणि मुलांना पण आवडतात. गोष्ट 3 अंडी उकडणे. जर घरात अंडी खातात तर एकत्र 5 ते 6 अंडी उकडा. शेल सकट फ्रीजमध्ये ठेवा. 5 दिवस टिकतात. सकाळचा नाश्ता सँडविचमध्ये रेडी. बॉईल करायच्या सगळ्या गोष्टी एकत्र गॅसवर ठेवल्या की आपण कॅटेगरी 2 कडे जाऊया. कॅटेगरी 2 कट आणि क्लीन करायच्या गोष्टी. हे सगळ्यात जास्त वेळ खाणारं काम आहे. पण एकदाच केलं की रोज कटिंग नाही. गोष्ट 4 भाज्या कापणे. आठवड्यात कुठल्या भाज्या करणार ते आधीच ठरवा. त्या सगळ्या एकत्र काढा आणि एकत्र कापा. जसे की भेंडी कापून ठेवणे, पत्ता कोबी कापून ठेवणे, बीन्सची भाजी कापून ठेवणे. बेसिकली अशा भाज्या ज्यांना कापायला खूप वेळ लागतो. एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा. फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस फ्रेश राहतात. रोजचं काम कापणं 15 मिनिटे. आता 0 मिनिटे. आठवड्याला जवळजवळ 1 तास वाचतो. गोष्ट 5 पालेभाज्या साफ करणे. मेथी, पालक, कोथिंबीर, कढीपत्ता या सगळा एकत्र साफ करा. कसे करायचे? पाण्यात 10 मिनिटे भिजवा. मग पाणी निथळू द्या. ड्राय करा.
कापडावर. एअरटाईट बॉक्समध्ये ठेवा. फ्रीजमध्ये 5 ते 6 दिवस फ्रेश राहतात आणि मॉइश्चर ॲब्झॉर्ब होते, त्यामुळे कुजत नाहीत. गोष्ट 6. लसूण सोलणे. एका आठवड्याचा लसूण एकत्र सोला. हे काम बोरिंग वाटतं, पण टीव्ही लावा, पॉडकास्ट ऐका आणि हात चालू ठेवा. सोललेला लसूण एअरटाईट जारमध्ये ठेवा. फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवस छान राहतो. गोष्ट 7. खोबरं खिसणे. ओलं खोबरं असेल तर एकदाच किसून घ्या. स्मॉल पोर्शन्समध्ये डिवाईड करा. झिपलॉक बॅग्समध्ये ठेवा. फ्रीझरमध्ये ठेवलं तर महिनाभर टिकतं. चटणी, आमटी, भाजी कुठेही लागलं की एक बॅग काढा, रेडी. कॅटेगरी 3. ग्राइंड आणि पेस्ट करायच्या गोष्टी. मिक्सर एकदाच काढायचा आणि सगळं एकत्र ग्राइंड करायचं. वेळ वाचतो आणि मिक्सर धुणं पण कमी होतं. गोष्ट 8. जिंजर गार्लिक पेस्ट. अद्रक आणि लसूण समान प्रमाणात घ्या. थोडं तेल घालून मिक्सरमध्ये ग्राइंड करा. ग्लास जारमध्ये ठेवा. फ्रीजमध्ये 10 ते 12 दिवस टिकतो. प्रत्येक भाजी, ग्रेव्ही, मॅरिनेड यात हे पेस्ट लागतंच. रोज अद्रक लसूण ठेचण्याचा त्रास संपला. गोष्ट 9. टमॅटो प्युरी. 6 ते 8 टमॅटो बारीक चिरा. गोष्ट 10. मिक्सरमध्ये ग्राइंड करा. ग्रेव्ही मसाला बनवणे प्युरी करा. इम्पॉर्टंट स्मूथ. स्टेप आहे. एक बेसिक ओनियन टोमॅटो ग्रेव्ही मोठ्या प्रमाणात बनवा. तेल गरम करा. कांदा गोल्डन होईपर्यंत परता. खोबरे भाजून घ्या. टोमॅटो, कोथिंबीर, लसूण मिक्सरमधून फिरवून घ्या. लाल तिखट, धणे जिरे पावडर एकत्र परता. तेल सुटेपर्यंत. हे ग्रेव्ही आठवड्याभरासाठी करा. 2 भाज्यांपुरतं. 10 मिनिटात भाजी तयार. ग्रेव्ही बनवण्याचा वेळ वाचला. गोष्ट 11. शेंगदाण्याचे कूट बनवणे. शेंगदाणे ड्राय रोस्ट करा. थोडे थंड झाले की मिक्सरमध्ये कोर्सली ग्राइंड करा. ड्राय कंटेनरमध्ये ठेवा. महिनाभर टिकतं. वरणभटवर, चपातीवर, भाजीत, चटणीमध्ये कुठेही वापरता येतं. प्रोटीन आणि टेस्ट दोन्ही. गोष्ट 12. चटणी बनवणे. एकदाच 3 ते 4 टाईपच्या चटणी किंवा ठेचा बनवा. मिरचीचा ठेचा, खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी. ग्लास जार्समध्ये ठेवा. फ्रीजमध्ये 5 ते 6 दिवस. चपाती, भाकरी किंवा तोंडी लावून खायला द्या. कॅटेगरी 4. मेक आणि प्रिपेअर करायच्या गोष्टी. या गोष्टी आधीच रेडी असल्या तर सकाळचा नाश्ता 5 मिनिटात होतो. गोष्ट 13. दही बनवणे. रविवारी रात्री दूध उकळा. थोडं थंड होऊ द्या. स्टार्टर घाला. झाकण ठेवा. सोमवारी सकाळी फ्रेश दही रेडी. आठवड्याभर दर 2 ते 3 दिवसांनी नवीन सेट करा. कर्ड राईस, रायता, बटर मिल्क सगळ्यासाठी फ्रेश होममेड दही. प्रोबायोटिक, नॅचरल, सगळ्यात हेल्दी. गोष्ट 14. इडली/डोसा बॅटर. शनिवारी रात्री तांदूळ आणि उडीद डाळ वेगळे भिजवा. 6 ते 8 तास. रविवारी सकाळी ग्राइंड करा. स्मूथ बॅटर. फर्मेंट होऊ द्या. 8 ते 10 तास. उबदार जागी. हे बॅटर फ्रीजमध्ये 5 ते 6 दिवस टिकतं. सोमवारी इडली, मंगळवारी डोसा, बुधवारी उत्तपम. नाश्त्याची काळजी आठवडाभर नाही. स्नॅक बनवणे हे छोटं आहे पण इम्पॉर्टंट आहे. का? कारण दुपारी 4 वाजता भूक लागते. पटकन काहीतरी हवं असतं. आणि तेव्हाच बाहेरून चिप्स येतात किंवा बिस्किटं. एकदाच मसाला पॉपकॉर्न बनवा मोठ्या बॅचमध्ये. कसा बनवायचा? पॉपकॉर्न पॉप करा. तेल थोडं, हळद, लाल तिखट, चाट मसाला, पेरी पेरी मसाला मिक्स करा. थंड होऊ द्या. एअरटाईट जारमध्ये ठेवा. 4 ते 5 दिवस क्रिस्पी राहतो.
दुपारचा स्नॅक हेल्दी होममेड रेडी. आत्तापर्यंत आपण खूप गोष्टी पाहिल्या, ज्या एकत्र केल्या तर आठवडा खूप सोपा होतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा. बेल आयकन पण दाबा, ज्यामुळे पुढचे व्हिडिओज मिस होणार नाहीत. आता एक इम्पॉर्टंट प्रश्न. 14 गोष्टी 2 तासात हे शक्य आहे का? हो. मल्टीटास्किंगने सुरुवात करा. आधी बॉइलिंग सुरू करा बटाटे अंडी. मग कटिंग आणि क्लीनिंग सुरू करा. गॅसवर आपोआप काम होतं. हात दुसरं काम करतात. वेळ निम्मा होतो. मिक्सर एकदाच काढा. जिंजर गार्लिक पेस्ट, टोमॅटो प्युरी, शेंगदाणा कूट, चटणी सगळं एकत्र ग्राइंड करा. मध्ये मध्ये मिक्सर काढू नका. एकाच सेशनमध्ये सगळवीन. कंटेनर्स आधीच तयार ठेवा. स्टार्ट करण्याआधी म्हणजे प्रेप झालं की लगेच बॉक्समध्ये फ्रीजमध्ये शोधाशोध नाही. टिप 4. एक लिस्ट बनवा आणि फॉलो करा. एक छोटी यादी करा. या आठवड्यात काय बनवायचं, त्यानुसार काय तयारी करावी ठरवा. प्लॅन नसेल तर आपण मध्येच अडतो. आता काय करू? प्लॅन असेल तर फ्लोमध्ये काम होतं. टिप 5. म्युझिक लावा. ही टीप महत्त्वाची आहे. मील प्रेप एकट्याने करा ना, आवडतं गाणं लावा. पॉडकास्ट ऐका. 2 तास एव्हरीवन एक्झर खूप लवकर जातात आणि काम पण एन्जॉय होतं. कमेंटमध्ये सांगा, या 14 गोष्टींपैकी तुम्ही कुठली गोष्ट आधीच करता आणि कुठली नवीन ट्राय करणार आहात. हा व्हिडिओ तुमच्या त्या मैत्रिणीला पाठवा जी रोज स्वयंपाकात एक्झॉस्टेड होते. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया